डोंबिवलीला 3 टर्म महापौरपद मिळालं नाही, त्यामुळे ते न मिळाल्यानं नाराजी असली तरी पक्षासोबतच राहणार असल्याचं दीपेश म्हात्रे यांनी झी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। माझ्यासोबत आहे दीपेश म्हात्रे। ते या महापौरपदाच्या स्पर्धेमध्ये प्रमुख दावेदार होते। दीपेशजी, काय सांगाल आपण? सलग 3दा जे आहे ते महापौरपद कल्याणला मिळालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी नाराजी जी आहे डोंबिवलीच्या शिवसैनिकांमध्ये दिसून येत आहे। आपणही प्रमुख दावेदार होतात महापौरपदाचे, काय म्हणाल आपण? आमच्या पक्षामध्ये पक्षप्रमुखांचा आदेश चालत असतो। डोंबिवलीचे जे शिवसैनिक आहेत त्यांना गेले अनेक वर्ष महापौरपद हे कल्याणकडेच आहे। यावेळेला डोंबिवलीकरांची आशा होत्या की यावेळेला पद ते डोंबिवलीकरांमध्ये डोंबिवलीच्या कोणत्याही उमेदवाराला मिळेल अशा डोंबिवलीकरांना अपेक्षा होत्या। पण ठीक आहे, पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे की ते परत एकदा कल्याणला द्यायचं, तर त्याच्यामुळे काही शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता, पण पक्षश्रेष्ठींचा निर्णय असल्यामुळे त्याच्यावरती आम्ही काही भाष्य करू शकणार नाही। दीपेशजी, पुंडलिक म्हात्रे आहेत आपले वडील, त्यांनी नाराजी व्यक्त केली याबद्दल की डोंबिवली आणि खास करून आपल्याला महापौरपद न मिळाले म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। नाही, त्यांचीही अपेक्षा हीच होती की डोंबिवलीला मिळावं, कोणालाही मिळालं असतं तरी चाललं असतं, डोंबिवलीला महापौरपद मिळावं ही सगळ्या डोंबिवलीकरांची अपेक्षा होती। त्यांनी राजीनामा दिला, त्याच्याबद्दल मी काही जास्ती भाष्य करणार नाही। मी नाराज असलो तरीही पक्षासोबतच राहणार आणि पक्ष बळकट करण्याचं काम करणार, मात्र डोंबिवलीला महापौरपद नाही मिळाले यामुळे मी नाराज आहे, असं दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेकसह विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।